करणार नाही, तर तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. मग कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे विनोद नाही आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. मग कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे भक्ती मार्ग आहे, राजमार्ग आहे. आणि अशा या भक्ती मार्गाने वाटचाल करत असताना मनुष्य हे मानवी जीवनाचे सार्थक आहे. कीर्तनाचे दोन महत्व आहे. जो कीर्तन ऐकतो त्याचं शरीर हरिरूप होतं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. किंवा कलियुगामध्ये भगवंताचं कीर्तन केलं, भगवंताचं नामचिंतन केलं तर स्वतः भगवंत आपल्या भेटीसाठी येतात. कलियुगा माझी करावी कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं कीर्तन करा. हा कोणाचा अनुभव आहे? माझा आहे का? नाही. मग संत ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव आहे. मग ज्ञानेश्वर महाराज कोण होते? ज्ञानेश्वर महाराज कोण होते? संत होते, देव होते. पण मला अपेक्षित उत्तर, ज्ञानोबा कोण होते? व्यक्ती होते. कोण होते? संत तर होतेच, परंतु व्यक्ती सुद्धा होते. परंतु व्यक्ती होते, परंतु कसे होते? अनेक पैलूंनी नटलेले होते. ज्ञानी होते, योगी होते, श्रीमंत होते आणि बळीवंत सुद्धा होते. ज्ञानावरून 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. पहिला प्रकार अज्ञानातील अज्ञानी, दुसरा प्रकार अज्ञानातील ज्ञानी, तिसरा प्रकार ज्ञानातील अज्ञानी, चौथा प्रकार ज्ञानातील ज्ञानी. तर अज्ञानातील अज्ञानी म्हणजे काय? ज्यांना काहीच कळत नाही, परमार्थही कळत नाही आणि प्रपंचही कळत नाही. थोडक्यात काय? शून्य वेळी माणसं. उदाहरण द्यायचं झालं तर 3 जण एकत्र आले. 3 जण एकत्र आले आणि त्यातली एकाने प्रश्न केला की अरे, समुद्रातलं पाणी संपल्यावर मासे कुठे जातील? दुसरा म्हणाला अरे, समुद्रातलं पाणी संपल्यावर मासे झाडावर चढतील. तिसऱ्यानं गप बसावं ना. तिसरा म्हणाला अरे, मासे झाडावर चढायला ते म्हशी आहेत का? आता मला सांगा, म्हशी झाडावर चढतात का? बसलेल्या मंडळी, म्हशी झाडावर चढतात का? नाही. याला काय म्हणतात? अज्ञानातील अज्ञानी. विठ्ठल विठ्ठल. आता दुसरा प्रकार ज्ञानातील अज्ञानातील ज्ञानी. किती? काय? अज्ञानातील ज्ञानी. मग अज्ञानातील ज्ञानी म्हणजे काय? ज्यांना कधीच कळत नाही, परंतु केव्हा तरी कळतं. आपल्याकडं म्हण आहे बघा, वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी. ज्याप्रमाणे एखादी लंगडी गाय ही इतर गायांच्या तुलनेने कमजोर असते, परंतु तीच गाय वासरांमध्ये कशी असते? शहाणी असते, मोठी असते. अगदी त्याचप्रमाणे एखादा अर्धवट ज्ञानी मनुष्य हा ज्ञानी लोकांपुढे मागे पडतो, परंतु अज्ञानी लोकांपुढे आपलं अर्धवट ज्ञान दाखवून स्वतःची शेक बगारतो. म्हणजेच काय हो? स्वतःला ज्ञानी समजतो. याला काय म्हणतात? अज्ञानातील ज्ञानी. विठ्ठल विठ्ठल. आता तिसरा प्रकार ज्ञानातील अज्ञानी. ज्ञानी आहे बरं का, ज्ञानी आहे, परंतु काही लोकांपुढे तो अज्ञानी ठरतो. उदाहरण द्यायचं झालं, 14 विद्या 64 कला प्राप्त असणारे चांगदेव महाराज ज्ञानोबारांसमोर अज्ञानी ठरले. मुंबई अशा सिटीमध्ये एक हॉस्पिटल आहे. कोणतं? मेंटल हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून पेशंट आपल्या उपचारासाठी येतात आणि डॉक्टर 6 महिन्यातून एकदा येतात. एक दिवशी डॉक्टर साहेब पेशंट चेक करायला आले. पहिला हसत आला, दुसरा रडत आला, तिसरा दोन्ही मिक्स. कधी हसतोय कधी रडतोय. वेड्याचे प्रकार फार आहेत. त्यातला एक वेडा असा होता की तो दररोज सकाळी उठायचा आणि हॉस्पिटलच्या भिंतीला कान लावून बसायचा. डॉक्टरांनी त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरीक्षण केलं. आणि मला सांगा बसलेले मंडळी, तुम्ही एखादी घटना पाहिली, ती घटना का घडली, कशामुळे घडली, कोणामुळे घडली, केव्हा घडली, असे प्रश्न निर्माण होतात की नाही? मग तसे प्रश्न त्या डॉक्टर साहेबांच्या मनामध्ये निर्माण झाले. डॉक्टर साहेब धावतच तिच्याकडे गेले. त्याला म्हणाले अरे, मी तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहतोय, तुला त्या भिंतीमध्ये काय ऐकू येत आहे? तेव्हा तो वेडा होता परंतु हुशार होता. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं वाक्य. वेडा होता परंतु हुशार होता परंतु वेडा होता. त्याने उत्तर असं दिलं, अहो डॉक्टर साहेब, मी तर अनुभव घेतलेलाच आहे, तुम्हीच काय करा, अनुभव घेऊन पहा. डॉक्टर साहेब त्याचं ऐकतात आणि भिंतीला काढून बसतात, कान लावून बसतात. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाले, बघता बघता 2 तास झाले. डॉक्टर साहेबांची तळपायची आग मस्तकात गेली. डॉक्टर साहेब त्याला म्हणाले, अरे मूर्खा, 2 तास झाले या भिंतीला कान लावून, अजून मला कसला आवाज आला नाही, तुला कुठून आवाज येतोय? काय? तुला कुठून आवाज येतोय? मी काय म्हणलं? तो वेडा होता परंतु हुशार होता परंतु
वेडा होता. त्यांनी काय केलं, आपल्या हाताच्या बायावर केला, हाताच्या बायावर केला आणि एक डॉक्टर साहेबांच्या कानाखाली टेकवली. डॉक्टर साहेब जरा जागेवर आले बरं का. डॉक्टर साहेब जागेवर आले आणि त्याला म्हणाले, डॉक्टर साहेब जागेवर आले आणि तो म्हणाला की अहो डॉक्टर साहेब, 6 महिने झाले या हॉस्पिटलमध्ये माझी भरती होऊन अजून मला कसला आवाज आला नाही. तुम्ही 2 तास झाले या भिंतीला कान लावून उभे नाही, तर तुम्हाला कुठून आवाज येईल. याला काय म्हणतात, ज्ञानातील अज्ञानी. विठ्ठल विठ्ठल आता अज्ञानातील ज्ञानी म्हणजे कोण, ज्ञानातील ज्ञानी म्हणजे कोण, तर संत सम्राट महावैष्णव ज्ञानोबा यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा मनती ज्ञानदेव तुम्हासे. जगाच्या पाठीवर अनेक संत झाले. काय, जगाच्या पाठीवर अनेक संत झाले. जगद्गुरु तुकोबाराय झाले, संत एकनाथ महाराज झाले, संत नामदेव महाराज झाले. परंतु माऊली पदवी कोणाला प्राप्त आहे का हो बसलेले मंडळी? माऊली पदवी ही कोणत्या पुरुष संतांना प्राप्त आहे का? नाही, ही फक्त ज्ञानोबांनाच प्राप्त आहे. आता मला सांगा, पदवी प्राप्त करून घेणं सोपं आहे का? जरी तुम्हाला पोलीस बनायचं असेल त्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. मग ज्ञानोबांनी काय केलं तेव्हा ज्ञानोबांना माऊली पदवी प्राप्त झाली? तर साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा. ज्ञानोबा योगी होते म्हणून जगाचा अपराध सहन केला म्हणून ज्ञानोबांना माऊली पदवी प्राप्त झाली. आई आपल्या मुलाचं सर्व सहन करून घेते, मग तसं ज्ञानोबाराय ही जगाची माऊली आहे, जगाची माता आहे, म्हणून ज्ञानोबारायांनी सर्व सहन केलं. म्हणून ज्ञानोबारायांना आपण काय म्हणतो, माऊली म्हणतो. मी मगाशी सांगितलं ज्ञानोबाराय व्यक्तीच होते, परंतु अनेक पैलूंनी नटलेले होते. ज्ञानी होते, योगी होते, परंतु ज्ञानोबाराय देव सुद्धा होते. कोण म्हणतं असं? मी म्हणत नाही बरं का. असं संत म्हणतात. कोणते संत म्हणतात? तर जनाबाई महाराज म्हणतात की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार आहे माझा ज्ञानेश्वर. आता जनार्दन स्वामी कोणाला कोणाला माहिती हो? ज्यांना माहिती त्यांनी हात वर करा. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु आणि एकनाथ महाराजांसोबत अजून एक होते. एकनाथ महाराजांसोबत अजून एक होते. कोण? राम महाराज. हे दोघे जनार्दन महाराजांचे शिष्य. या दोघांनी आपल्या गुरुचं नाव आपल्या नावापुढे जोडलं. एका जनार्दन झालं आणि दुसरं रामा जनार्दन झालं. मग त्यातले राम महाराज आहेत ना, ज्ञानोबारायांच्या आरतीत म्हणतात, अवतार पांडुरंग नाव ठेविले दानी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग नाव ठेविले दानी, अवतार पांडुरंग. हो आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधी
पांडुरंगाचं आहे. नाव काय आहे? ज्ञानी आहे, म्हणजे ज्ञानेश्वर आहे. हे कोणत्या प्रसंगावर बोलतात आपण पुढे पाहू. मग ज्ञानोबराय देव तर होतेच, परंतु ज्ञानोबराय वारकरी सुद्धा होते. असं मी म्हणत नाही, स्वतः ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी न गुडी. माझ्या जीवाची एकच आवड आहे, ती म्हणजे पंढरपूरची वारी. ज्ञानोबराय वारकरी सुद्धा होते, परंतु ज्ञानोबराय श्रीमंत सुद्धा होते. काय? श्रीमंत सुद्धा होते. अहो, रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची घरे आहेत, रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची घरे आहेत, परंतु आमच्या ज्ञानोबरायांच्या दारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे. श्रीमंतीचं काय वर्णन करावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रे डाबो रे, अंगी ऐसे बळ रे डाबो रे, अंगी ऐसे बळ रे डाबो रे, करील ते काय डोळे महाराज, करील ते काय डोळे महाराज. ज्ञानोबरांच्या दारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे सर्वांनी द्यायची आहे आणि ती सर्वांनीच द्यायची आहे, नक्की द्यायची आहे. आता मला सांगा, सर्व वारकरी मंडळी आहेत, मग आळंदीला कोण कोण गेले त्यांनी हात वर करा, उंच हात वर करा, करा बरं, करा करा. ज्यांनी हात घेऊन आलेत घरीवरून त्यांनी हात वर करा आणि सांगा की आम्ही आळंदीला गेलेलो आहे. आता आळंदीला गेलेले आहेत, माऊलींच्या मंदिरात कोण कोण गेले त्यांनी हात वर करा. आता माऊलींच्या मंदिरात गेलेले आहेत, परंतु असं कोण आहे ते 4-4, 5-5, 6-6 वेळा माऊलींच्या मंदिरात गेलेलं आहे, त्यांनी हात वर करा. वारकरी मंडळी असतील, वारकरी मंडळी. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, माऊलींच्या मंदिरामध्ये किती पिंपळाची झाडे आहेत? तुम्हाला पर्याय देतो, 4, 3, 2, 1. किती पिंपळ आहेत? कोण म्हणते 3, कोण म्हणते 2, कोण म्हणते 1? खरं उत्तर काय? खरं उत्तर आहे 3. ज्यांनी 3-3 सांगितलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तर पहिला मारुतीचा. दुसरा, ज्यावेळी ज्ञानोबरायांची समाधी सापडत नव्हती त्यावेळी एकनाथ महाराजांनी ज्या ठिकाणी अनुष्ठान मांडले त्या ठिकाणचा पिंपळ म्हणजे एकनाथ पार्क. आणि तिसरा म्हणजे ज्या पिंपळाला ज्ञानोबरायांच्या मातोश्रीने 1.25 लक्ष, किती? 1.25 लक्ष प्रदक्षिणा मारल्या, तो पिंपळ म्हणजे सोन्याचं पिंपळ. काही जण तिथे जातात, परंतु काहींना हे सुद्धा माहीत नसतं नक्की सोन्याचं पिंपळ कोणता, कारण की तो सोन्याचाच दिसत नाही. का दिसत नाही हो? का दिसत नाही? संतांना दिसला, आपल्याला का दिसत नाही? कारण संतांचा भाव कसा आहे? शुद्ध आहे, आणि आपला भाव कसा आहे? मलिन आहे. संत नामस्मरण करताना सुद्धा काय सांगतात? मनापासून करतात, भावनेतून करतात. आणि आपण वरी भगवा झाला नामी अंतरी वश्य केला पामी, वरच्यावर करतो, मनापासून करा. तुम्ही दिवसातून 3 वेळा जरी भगवंताचं नामस्मरण घेतलं ना तरी भरपूर आहे, फक्त ते मनापासून घ्या. तुम्ही जर तो पिंपळ भावनेने पाहिला तर तो तुम्हाला नक्की सोन्याचा दिसेल. जरी तो सगळ्यांना सोन्याचा दिसला असता तरी ते झाडाला पानं काय, ते झाडच राहिलं नसतं.
ते सोडा, ज्ञानोबरांनी भिंत चालवली, त्या भिंतीची सुद्धा माती करून न्यायची. का? ज्ञानोबरांनी भिंत चालवली. ज्ञानोबराय श्रीमंत होते. ज्ञानोबराय श्रीमंत तर होते, ज्ञानोबराय योगी सुद्धा होते. एक वेळेचा प्रसंग होता, ज्ञानोबरांनी पांडुरंगाकडे नामदेवरायांची मागणी मागितली. कशासाठी? तीर्थयात्रा करण्यासाठी. तीर्थयात्रा करण्यासाठी पांडुरंगाची मागणी मागितली. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणाले, ठीक आहे, घेऊन जा. नामदेवराय म्हणाले, अरे देवा, आपलं काय ठरलं होतं की तुम्ही मला कोणाबरोबरही पाठवणार नाही. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतात की अरे नामा, मी तुला कोणाबरोबरच पाठवत नाही, तुला माझ्याच बरोबर पाठवत आहे. त्यावेळेसचं वर्णन राम महाराज इथे करतात. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार कोणाचा आहे? पांडुरंगाचा आहे. तेव्हा नामदेवराय म्हणाले, ठीक आहे देवा, मी जातो. ज्ञानोबराय म्हणाले, घ्या घ्या घ्या, देवाचे दर्शन घ्या. नामदेवराय म्हणाले, नाही, मी त्याच देवाचं दर्शन घेईन ज्याचे कटेवर हात आहे आणि जो विटेवर उभा आहे, त्याच देवाचे दर्शन घेईन. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणाले, ठीक आहे, नको घेऊ बाबा. आणि पांडुरंगाने नामदेवरायांचा हात ज्ञानोबरायांच्या हातात दिला. ज्ञानाचा व भक्तीचा संगम झाला. कारण ज्ञाना वाचून भक्ती आंधळी आणि भक्ती वाचून ज्ञान पांगळ. एक आंधळा होता आणि एक पांगळा होता. दोघेही आळंदी पंढरपूरची वारी करायचे. इथे 3 प्रश्न निर्माण होतात. पहिला, आंधळ्याला पाय असून तो घराबाहेर जाऊ शकत नाही. आणि दुसरा, पांगळ्याला डोळे असून तो घराबाहेर जाऊ शकत नाही. मग या दोघांनी आळंदी पंढरपूरची वारी केली कशी? आंधळ्याने पांगळ्याला खांद्यावर घेतला आणि आळंदी पंढरपूरची वारी केली. म्हणून ज्ञाना वाचून भक्ती आंधळी आणि भक्ती वाचून ज्ञान पांगळ. हे दोघे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. चालून चालून दमले, तहानेने व्याकुळ झाले. त्यांना नदी शेजारी एक विहीर दिसली, वाटे शेजारी एक विहीर दिसली. त्या विहिरीत डोकावून पाहतात तर पाणी कसं खोलवर होतं. ज्ञानोबराय म्हणाले, अरे नामा, मी आहे योगी आणि तू आहे भक्त. मी माझ्या योग साधनेने पाणी पिऊन येईल, तुझे विठोबा रुक्माई काय करतील? त्यावेळी ज्ञानोबराय आपलं सूक्ष्म रूप धारण करतात योग शक्तीतून आणि त्या विहिरीत उतरतात आणि त्या विहिरीतून पाणी पिऊन येतात आणि नामदेवरायांना सुद्धा देतात. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिने निगमवाली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबराय योगी होते. मी मागाशी सांगितलं, ज्ञानोबराय देव होते. सर्व संत ज्ञानोबरायांना देव म्हणतात. जनाबाई महाराज म्हणतात, राम महाराज म्हणतात. परंतु ज्ञानोबरायांना देव का म्हणतात? बसलेले मंडळी, देव का म्हणतात? तर बाबा मला सांगा, मी तुमच्यामध्ये चांगला गुण पाहिला तर मी तुम्हाला काय म्हणणार आहे की बाबा चांगले आहेत. मी एखाद्यामध्ये वाईट गुण पाहिला तर त्याला काय म्हणणार आहे की हा बाबा वाईट आहे, हा माणूस वाईट आहे. मग तसं ज्ञानोबरायांमध्ये पाहिलं काय, तेव्हा ज्ञानोबरायांना देव म्हटलं गेलं. 3 शक्ती, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम, ह्या 3 शक्ती ज्ञानोबरायांकडे होत्या, म्हणून ज्ञानोबरायांना देव म्हटलं गेलं. आणि ह्या 3 शक्ती फक्त देवाकडेच असतात. काय? फक्त देवाकडेच असतात. यांना काय म्हणतात? समर्थ त्रिभुवनाकडून बळीवंत असे म्हणतात. मग कोणत्या शक्ती आहेत ते आपणास माहीतच आहे, परंतु आपण त्याला काय म्हणतो? चमत्कार म्हणतो. काय म्हणतो? चमत्कार म्हणतो. मग कोणते चमत्कार आहे ते यात शक्ती दर्शवते, आपण पाहूया. विठ्ठल विठ्ठल मग कर्तुम शक्ती म्हणजे काय? तर जयपाल नावाचा राजा होता आणि त्याला सतत मुली होत होत्या. इथून मागे त्याला 4 मुली झालेल्या. आणि एक दिवशी त्याला राग आला आणि तो पळत राणीकडे गेला. राणीला म्हणाला, हे बघ राणी, तुला इथून मागे 4 मुली झाल्या, परंतु तुला जर 5वी मुलगी झाली ना तर त्या मुलीबरोबर तुलाही मारून टाकेल. राणी चिंतेत पडल्या. राणीला काय करावं कळेना. मनातल्या मनात म्हणू लागली, मुलगा होणार की मुलगी होणार हे काय आपल्या हातात आहेत का? त्यावेळी दासी आली आणि दासी राणीला म्हणाली, राणी साहेब, आज तुम्ही चिंतेत दिसताय, तुमच्या चिंतेचं कारण काय? तेव्हा राणी साहेब म्हणाल्या, राजासाहेब आलते आणि ते मला म्हणाले की तुला जर 5वी मुलगी झाली तर त्या मुलीबरोबर तुलाही मारून टाकेल. तेव्हा दासी म्हणाली, राणी साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा
जे राजाच्या मनात नव्हतं तेच घडलं. राणीला 5वी मुलगी झाली. काय? राणीला 5वी मुलगी झाली आणि दासी पळतच राजवाड्यात गेली. राजाला म्हणाले, राजासाहेब राजासाहेब, तुम्हाला 5वा मुलगा झालेला आहे, हे खरं आहे, परंतु ब्राह्मण काकांनी सांगितलं की 20 वर्ष मुलाचं तोंड पाहायचं नाही, नाहीतर मुलगा मरून. काय? 20 वर्ष मुलाचं तोंड पाहायचं नाही, नाहीतर मुलगा मरून जाईल. राजासाहेबांना मुलगी नव्हती परंतु मुलगा झाला. या आनंदामध्ये राजासाहेब म्हणाले, फक्त 20 वर्ष ना, काही हरकत नाही, परंतु मुलगा झाला आहे ना, बस. तेव्हा त्या मुलगीरूपी मुलाचा पोशाख चढवला. काय? मुलाचा पोशाख चढवला. ती मुलगी मुलगा म्हणून समाजात वावरू लागली. काय? मुलगा म्हणून समाजात वावरू लागली. तेव्हा राजाने त्या मुलगीरूपी मुलाचं लग्न एका सुंदर राजकन्येशी ठरवलं होतं. जेव्हा ती मुलगी मोठी झाली, तिलाही कळालं की आपण मुलगा नव्हे तर मुलगी आहे. तेव्हा त्या मुलाला कळता क्षणी त्याला राग आला आणि तो मनातल्या मनात म्हणू लागला की जर माझ्या वडिलांना कळालं की मी मुलगा नव्हे मी मुलगी आहे, तर माझे वडील माझ्यासोबत माझ्या आईला सुद्धा मारून टाकतील. त्यावेळी त्या मुलगीरूपी मुलाने फाशी घेण्याचा विचार केला, आत्महत्या करण्याचा विचार केला. एक दोर घेतला आणि दूर जंगलात गेली आणि झाडाला फास लटकवला. तो गळ्यात घालणार तितक्यात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडांचं भजन त्या मुलगीरूपी मुलाच्या कानावर पडलं. ते कोणतं भजन आपण सर्व म्हणूया. सर्व म्हणाल ना? तर म्हणा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 पंढरी बोला. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा नामस्मरण करा सर्व. विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. हे भजन त्या मुलगीरूपी मुलाच्या कानावर पडताच त्या मुलगीरूपी मुलाचा आत्महत्या करण्याचा विचार बदलला. तिने काय केलं? आवाजाच्या दिशेने गेली आणि त्यांना समोर 4 मुलं दिसली आणि त्या 4 मुलांपैकी माऊलींच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातली आणि जोरजोराने रडू लागली. ज्ञानोबा म्हणाले, अरे मुला उठ. काय म्हणाले? अरे मुला उठ. तेव्हा त्या मुलगीरूपी मुलाने
रडत रडत उठली ती मुलगी रूपी मुलगा रडत रडत उठला आणि ज्ञानोबरांना म्हणाला, माऊली मी मुलगा नव्हे मी मुलगी आहे. काय? मी मुलगा नव्हे मी मुलगी आहे. तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, नाही तू मुलगाच आहे. काय? तू मुलगाच आहे. मी दिलेला शब्द केव्हाही खोटा ठरणार नाही. ज्ञानोबरांनी आपल्या कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्या मुलगीचा मुलगा केला. ही ज्ञानोबरांची कर्तुम शक्ती. जेही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ही ज्ञानोबरांची कर्तुम शक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ज्ञानोबरांची अकर्तुम शक्ती पाहूया. कर्तुम शक्ती पाहिली. आता अकर्तुम शक्ती पाहूया. चमत्कार करतात ते संत नाही आणि संतांना चमत्कार करता येत नाही असं नाही. मग का चमत्कार केला? का रेड्या मुखातून वेद बोलवून दाखवला? तर आळंदीतील काही ब्राह्मण लोक ज्ञानोबरांचा खूप त्रास, ज्ञानोबरांना व 4 भावंडांना खूप त्रास द्यायचे. काय? खूप त्रास द्यायचे. त्यांचा खूप छळ करायचे. तेव्हा हे 4 भावंड एकत्र आले आणि त्यांनी काय केलं? विचार केला की आपण पैठण येथे जाऊन शुद्धीपत्रकाची मागणी करूया. तेव्हा हे 4 भावंड पैठणला निघाले. अनेक हाल अपेष्टा सोसून ताण भूक सोसून हे एकदाचे पैठणला पोचले. तिथे गोदामाईचे दर्शन घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये ब्राह्मण लोकांच्या दर्शन घेतले आणि हे संस्कार पाहून ब्राह्मण लोकांना अत्यानंद झाला. ब्राह्मण लोक म्हणाले की अरे तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा ज्ञानोबरांनी झालेली हकीकत त्यांच्यासमोर मांडली. जे काय झालं ते सांगितलं आणि शुद्धीपत्रकाची मागणी केली. आणि शुद्धीपत्रकाची मागणी केली. ब्राह्मण लोकांना दया आली. त्यांनी काय केलं? अनेक धर्मग्रंथ पडताळून पाहिले, शास्त्रग्रंथ पडताळून पाहिले, परंतु संन्यासाच्या मुलांना मुंज करण्याचा शास्त्राधार त्यांना मिळाला नाही. काय? शास्त्राधार मिळाला नाही. ते उदास होऊन दुःखी होऊन ज्ञानोबरांकडे गेले आणि ज्ञानोबरांना म्हणाले की अरे मुलांनो, मी तुम्हाला मुंज करण्याची परवानगी देऊ शकत नाही. काय? मुंज करण्याची परवानगी देऊ शकत नाही कारण की त्यासाठी मला शास्त्र आधार मिळाला नाही. परंतु हा तुमच्याकडे एक मार्ग आहे की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. सर्वांशी नम्रतेने राहा. काय? सर्वांशी नम्रतेने राहा. सर्वांशी व्यवस्थित वागा. भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताचं कीर्तन करा. याने काय होईल? तुमचे पापे नष्ट होतील. काय? तुमचे पापे नष्ट होतील आणि तुम्ही शुद्ध व्हाल. ज्ञानोबरांच्या मनात जे उत्तर होतं तेच त्यांना मिळालं. तेव्हा ज्ञानोबरांनी निघाले आणि कोणी एका ब्राह्मणाने त्यांना नाव विचारले. त्यांना नाव विचारली, काय रे मुलांनो तुमची नावं काय? निवृत्ती दादा म्हणाले की ज्यावेळी माणूस जन्मतो ना त्यावेळी तो भक्तिमार्ग धरतो तेव्हा त्याची संसारातून निवृत्ती होते म्हणून माझं नाव निवृत्ती. ज्ञानोबराय म्हणाले ज्यावेळी माणसाची संसारातून निवृत्ती होते ना त्यावेळी माणसाला ज्ञान प्राप्त होतं म्हणून माझं नाव ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वर. आणि सोपान काका म्हणाले की माणसाला ज्ञान प्राप्त झालं की माणसाचा मार्ग कसा होतो? सोपा होतो म्हणून माझं नाव सोपान. आणि मुक्ताई म्हणाली की माणसाचा मार्ग सोपा झाला की माणसाला आपापच मुक्ती भेटते म्हणून माझं नाव मुक्ताई. विठ्ठल विठ्ठल अशी नावे एका दिटाई गर्विष्ठ ब्राह्मणाने ऐकली आणि तो ज्ञानोबरांजवळ गेला. ज्ञानोबराय म्हणला, अरे तुझं नाव ज्ञानेश्वर आहे ना? काय? तुझं नाव ज्ञानेश्वर आहे ना? मग तू खूप मोठा ज्ञानी असशील. काय? तू खूप मोठा ज्ञानी असशील. तुला जर तुझं कुळ पावन करून घ्यायचं असेल, तुला जर तुझ्या कुळाचा उद्धार करायचा असेल, तुला जर शुद्ध व्हायचं असेल तर त्या चरत असलेल्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखव. तसाही तू आणि तो काही वेगळा नाही. तुझंही नाव ज्ञानेश्वर आहे आणि त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे. तेव्हा ज्ञानोबराय म्हणाले, अहो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तो आणि मी वेगळा नाही. जरी नाव एक असलं, जरी शरीर वेगळं असलं तरी आत्मा कसा आहे? एकच आहे. सर्वांच्या देहात एकच परमात्मा भरून आहे. सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. काय? सर्वांच्या देहात एकच परमात्मा भरून आहे म्हणून तो आणि मी वेगळा नाही.
तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. परंतु विठ्ठल 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 परंतु ज्ञानोबरायांनी त्यांची रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची आज्ञा पाहून ज्ञानोबराय म्हणाले की तुम्ही भूदेव आहात. तुमच्या समोर रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ही आज्ञा निष्फळ कशी ठरेल? अहो, इकडची सृष्टी तिकडे करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये. मग तुमच्या समोर वेद बोलवण्यात, रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्यात काय कथा? तेव्हा एवढं बोलून ज्ञानोबराय चरत असलेल्या रेड्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, बा ज्ञाना, तू वेद मंत्रोच्चार करावा अशी भूदेवांची आज्ञा आहे. कर बाबा. काय कर तू. तेव्हा सर्व ब्राह्मण लोक त्या रेड्याकडे उत्कंठतेने उत्साहतेने पाहत होते. तेवढ्यात त्या रेड्याने वर खाली मान केली आणि ओम अग्निमिळे पुरोहितम या वेदातील पहिल्या रुचेपासून शेवटपर्यंत स्पष्टपणे मंत्राचा घोष केला. ही ज्ञानोबरायांची अकर्तुम शक्ती. विठ्ठल विठ्ठल रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. ही ज्ञानोबरायांची कोणती शक्ती? अकर्तुम शक्ती. आता ज्ञानोबरायांची अन्यथा कर्तुम शक्ती पाहूया. कोणती शक्ती? अन्यथा कर्तुम शक्ती. तर एक दिवशी हे चौघे भावंड वाटचाल करत असताना त्यांना चांगदेव महाराज तपश्चर्या करत असताना दिसले. परंतु त्यांच्या समोर सर्व मेलेली माणसं आणून टाकलेली होती. हे आश्चर्य मुक्ताईने पाहिलं. मुक्ताई ज्ञानदादाला म्हणाली, ज्ञानदादा, हे काय आहे? हे कोण आहे? आणि यांच्या समोर मेलेली सडलेली अनेक रोगाने भरलेली लोक का आणून टाकलेली आहे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाली, अगं मुक्ता, हे चांगदेव महाराज आहेत, योगी आहेत. ज्यावेळी ते आपल्या तपस्येतून जागे होतात ना, तेव्हा सर्व मेलेली माणसं आपल्या योग शक्तीने जिवंत करतात. काय करतात? जिवंत करतात. तेव्हा मुक्ताई म्हणाली, दादा, 6 महिन्यातून चांगदेव महाराज जागे होणार. तोपर्यंत या मेलेल्या माणसांचा आत्मा किती तळतळ करणार ना, यांच्या घरच्यांना किती त्रास होणार ना. दादा, आपणच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मुक्ताई काय करते, एका इकडे तिकडे पाहते आणि तिला एका मेलेल्या कुत्र्याचं हाड दिसतं. काय दिसतं? हाड दिसतं. ते हाड उचलते आणि सर्व मेलेल्या माणसांवर फिरवते. काय? सर्व मेलेल्या माणसांवर फिरवते आणि ते हाड फेकून देते. आणि आश्चर्य काय होतं, ते हाड फेकल्या फेकल्या ते कुत्रही जिवंत होऊन पळून जातं आणि सर्व मेलेली माणसं जिवंत करतात. आणि सर्व मेलेली माणसं मुक्ताईचं दर्शन घेतात. काय? मुक्ताईचं दर्शन घेतात आणि आपल्या आपल्या घरी निघून जातात. आणि हेही चौघे भावंड आळंदीला निघून येतात. 6 महिन्यातून चांगदेव महाराज जिवंत होतात. चांगदेव महाराज जागे होतात. कशातून? समाधीतून जागे होतात. आपल्या तपस्येतून जागे होतात. तेव्हा ते म्हणतात की 6 महिन्यात कोणीही गेलं नाही का? कोणाला म्हणतात? शिष्यांना म्हणतात की 6 महिन्यात कोणीही गेलं नाही का? हे सर्व गेले कुठे? तेव्हा त्या शिष्यांनी झालेली हकीकत त्यांच्यासमोर मांडली. जे काही झालं ते त्यांच्यासमोर मांडलं. आता चांगदेव महाराज योगी तर होते, परंतु त्यांच्या डोळ्यासमोर गर्वाचा पडदा आला होता. ते म्हणाले, माझ्या इतकी योगी शक्ती कोणाकडेच नाही. हे कोण आहेत की माझ्यासारखी योग शक्ती आहे? म्हणून त्यासाठी त्यांनी पत्र लिहायला घेतलं. परंतु गर्वाचा पडदा आल्यामुळं त्यांना पत्रात काय लिहायचं हेच कळलं. प्रति लिहिलं तर जवळचा, मान लिहिलं तर आपल्यापेक्षा मोठा. म्हणून त्यांनी काय केलं, शिष्यांजवळ कोरच पत्र पाठवून दिलं आणि ते पत्र मुक्ताईकडे दिलं. कोणी? शिष्यांनी. आळंदीला आले आणि मुक्ताईच्या हातात दिलं. मुक्ताई पाहते, पुढूनही कोरं आणि मागूनही कोरं. मुक्ताई ज्ञानोबरायांना म्हणते की दादा, 14 विद्या 64 कला प्राप्त असणारे चांगदेव महाराज यांचं पत्र कोरच. काय? यांचं पत्र कोरच. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगं मुक्ता, असं बोलू नये. आपल्यापेक्षा ज्ञानाने आणि वयाने मोठे आहेत. काय? ज्ञानाने आणि वयाने मोठे आहेत. तेव्हा ज्ञानोबा ते पत्र घेतात
पत्र घेतात आणि त्याच्यावर 65 ओव्या लिहितात. तेव्हापासून चांगदेव 65 हा ग्रंथ निर्माण झाला. मग हे पत्र शिष्यांजवळ दिलं आणि ते शिष्यांनी चांगदेव महाराजांकडे दिलं. मी काय सांगितलं, चांगदेव महाराजांच्या डोळ्यावर गर्वाचा पडदा आला होता. त्यांना त्याचा अर्थच लागेना. ते काय लिहिलंय काय समजलंच नाही. त्यांना राग आला आणि ते ज्ञानोबरायांच्या भेटीसाठी निघाले. अकराळ विक्राळ अशा वाघावर बसलेली महाराजांची उग्र व भव्य मूर्ती, जाडजूड जटा, लाल डोळे, एका हातामध्ये चाबूक, एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातामध्ये पिवळा धम्मक सापाचा चाबूक आणि 1400 शिष्यांचा बरोबर निघालेला तांडा, शेकडो शंखांचा निनाद. ही मिरवणूक आगेकूच करत होती. काय ही मिरवणूक आगेकूच करत होती. आळंदीत काही अंतरावर आल्यावर चांगदेव महाराज शिष्याला म्हणतात की त्यांना जाऊन सांग की चांगदेव महाराज येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी करा. काय त्यांच्या स्वागताची तयारी करा. तेव्हा निवृत्ती दादा म्हणाले, परंपरेनुसार काय संस्कृतीनुसार परंपरेनुसार पाहुण्यांना अर्ध्या रस्त्यापर्यंत भेटण्यासाठी त्यांना घेण्यासाठी जायला पाहिजे. मुक्ताई म्हणते, दादा जायचं तर खरं, परंतु जायचं कशाने रे? तेव्हा ज्ञानोबराय म्हणाले, अगं मुक्ता तू कशाला काळजी करते? ही भिंत आहे ना, ही भिंतच आपल्याला नेईल. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली चांगयांची भ्रांती, हरली चांगयांची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती, मोक्ष ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाबा, साधकाचा माय चालविली जरा भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, चालविली जरा भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. 1400 वर्षाचे सप्ततीर रहिवासी, 1400 वर्षाचे सप्ततीर रहिवासी, गर्व हारविला चालविले भिंती, गर्व हारविला चालविले भिंतीशी, धन्य 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 निवृत्तीराय, धन्य 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 निवृत्तीराय, धन्य 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 निवृत्तीराय, धन्य निवृत्तीराय. विठ्ठल 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 नेईल. तेव्हा ज्ञानोबराय त्या भिंतीला म्हणतात, अगं भिंतीबाई चल. काय चल भिंतीबाई, आपल्याला चांगदेव महाराजांच्या भेटीसाठी जायचं आहे. तेव्हा हे चौघे भावंड त्याच्यावर स्वार होतात आणि ही भिंत आकाश मार्गाने चांगदेव महाराजांच्या समोर आली. अहो सर्प आणि वाघ याच्यावर सत्ता गाजवणारे चांगदेव महाराज, काय ह्याच्यावर सत्ता गाजवता येणारे चांगदेव महाराज, परंतु दगड मातीच्या भिंतीवर सत्ता गाजवलेली पाहून, अधिकार गाजवलेला पाहून चांगदेव महाराज आश्चर्यचकित झाले आणि धावतच ज्ञानोबरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातले. काय आणि साष्टांग दंडवत घातले. त्यावेळी त्यांचा सर्व गर्व निघून गेला. महाराजांनी प्रमाण दिलं
चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती विठ्ठल विठ्ठल. हो ना, बरोबर आहे. तुम्हाला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3 शक्ती कशाच्या जीवावर प्राप्त झाल्या? तुम्ही काय जप केला, तुम्ही काय तप केला, तुम्ही काय साधना केली, नक्की काय केलं तेव्हा तुम्हाला या 3 शक्ती प्राप्त झाल्या? तेव्हा ज्ञानोबा म्हणाले की मी काहीही नाही केलं, मी जप नाही केला, मी तप नाही केला, मी काही नाही केलं, मी फक्त राम आणि कृष्ण या नामाचं नामस्मरण हृदयातून केलं. हेच ज्ञानोबा रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. 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 रामकृष्ण नाम ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नाम ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदयी मंदिरे स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. सर्व संत हेच सांगतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा, परंतु आपण नामस्मरणच करत नाही. का करत नाही हो? नामस्मरण अवघड आहे का? बसलेले मंडळी आता तोंडाने बोलायचं, आवाज आला पाहिजे. नामस्मरण अवघड आहे का? महिला मंडळ, नामस्मरण अवघड आहे का? हा? नाही, मग का करत नाही? जे करतात त्यांचं पुण्य आहे, जे करत नाही ते का करत नाही? ते एकतर सोपं आहे आणि त्याच्यापासून फायदा सुद्धा आहे. माणूस असा आहे की ज्या गोष्टीतून माणसाला फायदा आहे त्या गोष्टीकडे माणूस वळतो. मग नामस्मरणामध्ये फायदा आहे ना, तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. तयासी लादली सकळ सिद्धी, ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात. मग तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. ज्ञानोबरायांना कर्तुम अकर्तुम शक्ती प्राप्त झाल्या, तुम्हाला पुण्य प्राप्त होते. अहो, नामचिंतन केल्यानं काय होतं? तुकोबराय म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. संकीर्तन साधन पैसोपे.
नामसंकीर्तन हे साधन कसं आहे? आता बोलायचं आहे. एवढा वेळ शांत राहिले, आता बोलायचं आहे. बरोबर आहे की नाही? मग नामसंकीर्तन साधन कसं आहे? सोपं आहे. मग का करत नाही? हे पण सांगितलं की जन्मांतरीची पापे नष्ट होतात. गेल्या जन्मात कोणतं पाप केलं असेल आपल्याला माहिती आहे का? ते पाप नष्ट होऊन जाईल, कर्म जळून खाक होतील. बरोबर आहे की नाही? मग नामस्मरण करा. तुम्ही म्हणाल आम्ही संसारात गुंतलो आहे, आम्हाला नामस्मरण करता यायचं नाही, आमच्या मागं एवढा मोठा परपंच आहे, आम्ही नामस्मरण करू कसा? आम्हाला वेळच नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उदरती. याला वेळ नाही, काळ नाही. तुम्ही कोणत्याही वेळात भजन करा, कोणत्याही वेळात नामस्मरण करा. अहो, जो नामस्मरण करतो ना त्या पक्षाचाही उद्धार होतो, आणि जो नामस्मरण ऐकतो ना त्या पक्षाचाही उद्धार होतो. म्हणून जो करतो ना त्याला अडवायचं नाही. करतो तर करू दे, आपल्या कानावर तरी शब्द पडताय ना. जर त्रास झाला तर बाजूला जाऊन बसा, काय, पण त्याला अडवू नका. त्याच्यामुळे आपलाही उद्धार होतो, त्याचाही उद्धार होतोय. तुम्ही म्हणाला आम्हाला वेळ नाही. अहो, ते प्रमाण काय आहे? कामामध्ये काम, काही बोला राम राम. तुम्ही कामामध्ये काम करता करता भगवंताचं नामचिंतन करू शकता. आता महिला मंडळांना खास प्रश्न, इकडचे तिकडचे दोघे. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वयंपाक करता, तोंडाने करता का हाताने करता? बरं, हाताने करता. बरोबर. मग हाताने करता, मग तोंडाने गाणी म्हणण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन केलं तर काय हरकत आहे का? मग का करत नाही? अहो, शास्त्र काय सांगतं? बाई किंवा व्यक्ती जेवण बनवत असताना ती जे विचार तिच्या डोक्यात चालू असतात ना ते विचार त्या अन्न पदार्थात उतरत असतात. आणि जो व्यक्ती खातो त्याचं आचरण तसं बनतं, तो तसा वागतो. म्हणून जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं स्वयंपाक बनवताना तर आपलाही उद्धार होईल आणि खाणाऱ्याचाही उद्धार होईल. का असं आहे की आपला एकट्याचाच उद्धार झाला पाहिजे? परंतु असं नाही का एकाच जाग्यावर बसून हे अभंग मी म्हटला नामसंकीर्तन साधन सोपे, साधन पै सोपे. ह्या संपूर्ण अभंगामध्ये तुकोबाराय नाम कसं करायचं हे सांगतात. ज्याला विश्वास नाही ना त्यांनी करून पहा. काय करून पहा, तुम्हाला काही दिवसांनी फरक सुद्धा जाणवेल. एकच चित्त करायचं आणि त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. तुम्हाला कुठं वनामध्ये जायची गरज नाही, नलगते सायाचं जावे पण अंतरा. अहो, हे कलियुगामधलं नामस्मरण फार सोपं आहे बरं का. पहिल्या युगामध्ये माणसाला काय करायला लागायचं? जंगलामध्ये जाऊन हजारो करोडो साल तपस्या करायला लागायची. तेव्हा माणसाचं आयुष्य तेवढं होतं. आता तुम्ही म्हणाल आम्हाला वर्ष जगायचंच वर्ष बारीक आहे, आम्ही केव्हा नाचू, केव्हा, लहान मुलं म्हणतात आम्ही केव्हा खेळू, मोठी म्हणतात आम्ही केव्हा प्रपंच करू, केव्हा कमू, आणि तुम्ही म्हणता आम्ही म्हातारे झाल्यावर भगवंताचं नामचिंतन करू. पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. भगवंताला म्हातारपणीचं नामस्मरण मान्य नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही आता नामस्मरण करतोय, म्हातारी माणसं जे वारकरी त्यांचं काय? जो तरुण वयापासून नामचिंतन करत आला आणि जो मरेपर्यंत त्यांनी जपला त्याचा उद्धार होतो, जरी तो म्हातारा झाला. परंतु जो नामस्मरणाची सुरुवात ही म्हातार वयात करतो ना त्याचं काही खरं नाही, त्याचं नामस्मरण व्यर्थ जातं. आता मला सांगा, देवाला ताजी फुलं आवडतात का शिळी? मग आपण ताजं आवडन का शिळं आवडन? बोला बोला, ताजं आवडल ना. म्हणून नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण अवघड नाही. ज्ञानोबा हरिपाठामध्ये 3 ठिकाणी सांगतात. कोणतं? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ झाले. ज्याला कळत नाही ना म्हणून त्याला ते दुर्लभ वाटतं, ज्याला कळत नाही ना म्हणून त्याला दुर्लभ वाटतं. पण ते कसं आहे? सोपं. त्याच्यामध्ये भाव होता, मनापासून करा. एखादी गोष्ट, एखादा पिक्चर आठवलं म्हणून सांगतो, पिक्चर कसा मन लावून पाहतो. एखाद्याने आवाज दिला, 10 वेळा जरी आवाज दिला तरी ऐकू जात नाही. माझा अनुभव सांगते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जसा पिक्चर आपण एकटक लावून पाहतो तसं नामस्मरण एकटक लावून करा. मग राम हे कुटस्थ चैतन्य आहे आणि कृष्ण हे ब्रह्म चैतन्य आहे. अशा प्रकारे या दोघांचा एक होण्यासाठी, या दोघांची भेट होण्यासाठी राम कृष्ण हे दोघे उभे आहे. म्हणून तुम्ही संसार बंधनातून सोडवणूक करून घ्या. आणि ती कशी करून घ्या? आपली आपण करून घ्या. हे नंबर आहे. आपुले आपण करा सोडवना. आपुले आपण करा सोडवना. आपुले आपण करा संसार बंधन ओ संसार बंधन थोडा वेळी आपुले आपण करा सोडवना. आपुले आपण करा सोडवना. संसार बंधन ओ संसार बंधन थोडा वेळी आपुले आपण करा सोडवना. आपुले करा बाबांसाठी टाळ्या वाजवा. सुंदर वारकरी चाल म्हणली बाबा. आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगी. या संसार दुःखातून सोडायचं असेल तर तुम्हाला नामस्मरणच करावं लागेल. मला मगाशी सांगायचं राहून गेलं की तुम्ही म्हणाल संसारात आहे म्हणून आम्हाला नामचिंतन करता येत नाही. परंतु जो संसारात राहून नामस्मरण करतो ना त्याचं नामस्मरण जास्त होतं. काय? त्याचं नामस्मरण जास्त होतं. फक्त त्याने वेळ दिला पाहिजे. कारण तो मनापासून करतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 3 वेळा जरी भगवंताचं नामचिंतन केलं तरी हरकत नाही. तरी तुम्हाला हरकत नाही. बंधनाचे किती प्रकार आहे? 2 प्रकार आहे. एक अन्यकृत बंधन आणि एक संस्कृत बंधन. अन्यकृत बंधन म्हणजे काय? गाई, म्हैस, शेळी यांना जे बांधलं जातं त्याला अन्यकृत बंधन म्हणतात. आणि जे स्वतःहून बंधनात पडतात, त्याला संस्कृत बंधन असे म्हणतात. काय म्हणतात? संस्कृत बंधन म्हणतात. वास्तविक पाहायचं झालं तर जितका वेळ माशीला पंख हलवायला लागतो तितका वेळ सुद्धा जीव जायला लागत नाही. क्षणामध्ये जीव जातो. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. का हो गोपीनाथ पावेची ना, का हो गोपीनाथ पावेची ना. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. क्षणामध्ये जीव जातो. म्हणून या संसार दुःखातून, या संसार बंधनातून सुटायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करायचं. मग कसं करायचं? तर हृदयामध्ये श्रीमूर्तीचा जिव्हाळा निर्माण करायचा
आणि जपमाळ घ्यायची आणि भगवंताचं नामचिंतन करायचं ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण संसार बंधन ओढावे हृदय दिवाळा हृदय दिवाळा हृदय दिवाळा हृदय दिवाळा माझ्या बुद्धीला अभंग सोडवता आला त्याप्रमाणे मी सोडवला. आणि अभंग पूर्णपणे सोडवता येत नाही, कारण की जर अभंग सोडवला तर आपण कसं अभंगाने आपल्याला धरलं पाहिजे. जाता जाता एवढंच सांगतो, भगवंताचं नामचिंतन करा, आईवडिलांची सेवा करा, धर्माचं रक्षण करा. जरी धर्माचं रक्षण नाही करता आलं, परंतु ज्यांनी रक्षण केलंय त्याचं तरी जतन करा. ज्यांनी रक्षण केले त्याचं जतन करा. आणि आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या सेवेला पूर्णविराम न देता स्वल्पविराम म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर